नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती या यूट्यूब चॅनलवरती। आपण या नवीन नियमाबद्दल ऐकलंच असणार आहे। 1 मे 2024च्या नंतर सर्व सरकारी कागदपत्रावरती तुमच्या नावाच्या नंतर आणि वडिलांच्या नावाच्या अगोदर आईचं नाव टाकणं बंधनकारक झालं आहे। आपण पाहतोय की मागील 2 वर्षापासून सर्व नागरिक त्रस्त आहेत। आधारमध्ये दुरुस्ती केली, आधार कार्ड पॅन कार्डमध्येही दुरुस्ती करून घेतली, आधार पॅन बँकेशी लिंक केलं, एवढंच नाही तर आधार पॅन एकमेकांशीही लिंक केलं। आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळही गेलाय, पैसा गेला आणि संताप काय तो नागरिकाचा उडालाय। आता सगळं काही दुरुस्त केलंय, परंतु आता नवीनच नियम सांगतोय की आता परत आईचं नाव तुमच्या कागदपत्रावर टाकून घेणं आहे। मग आता नागरिकांमध्ये हा संभ्रम निर्माण झालाय की नेमकं आता मला सर्व कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला हे नव्याने काढावे लागणार का? मग जे काही कागदपत्र आहेत ते दुरुस्त करून घ्यावे लागतील का? आणि जर दुरुस्त करून घ्यावे लागतील तर ते कुठून दुरुस्त होतील आणि त्याच्यासाठी परत काय कागदपत्र लागणार आहेत हाही प्रश्न आहेच। त्यासोबतच ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे, लग्न झालेल्या महिलांना मग नाव कसं टाकणार, म्हणजे त्यांचं नाव, त्यांच्या आईचं नाव, पुन्हा पतीचं नाव आणि सरनेम, यामध्ये काय नियम सांगतोय, दिशानिर्देश काय आहेत याबद्दलही संभ्रम आहे। कोणकोणते कागदपत्र आहेत ज्यामध्ये की नाव टाकणं कंपल्सरी आहे, म्हणजे तुमच्या कोणकोणते सरकारी कागदपत्र आहेत ज्यामध्ये की तुमच्या आईचं नावाचा समावेश असणं बंधनकारक राहिलेलं आहे। आणखीन एक प्रश्न नागरिकांना पडतो की नेमकं गरज का आहे या नियमाला लागू करण्याची। या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। माहिती आहे विषय तसा गंभीर आहे, परंतु काळजी नसावी, मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळे इडापिडा टळू दे आणि जनतेचा राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया। मित्र, मार्च 2024 मध्ये 4थं महिला धोरण हे राज्यात लागू करण्यात आलं। त्यामध्ये राज्य सरकारने असं सांगण्यात आलं की आता इथून पुढे जे काही सरकारी कागदपत्र असतील त्यामध्ये महिलेचं नाव असणं बंधनकारक आहे। मग नेमकं कोणत्या ठिकाणी महिलेचं नाव यायला पाहिजे तेही त्यामध्ये नमूद केलंय। आपण पाहतो की सध्या जे काही आपलं नावाचं स्वरूप आहे त्यामध्ये प्रथम नाव, फर्स्ट नेम जिथे की तुमचं नाव असणार आहे, मिडल नेम मध्ये वडिलांचं नाव असणार आहे आणि सरनेम म्हणजे तुमचं आडनाव असणार आहे। तर आता नवीन फॉर्मॅट अनुसार फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुमचं नाव असणार आहे, सेकंड नेम मिडल नेमच्या ठिकाणी वडिलांच्या नावाच्या ऐवजी मदर नेम असणार आहे, त्यानंतर थर्ड मध्ये फादर नेम येईल आणि सरनेम येणार आहे। तर असा काय तो मोठा आणि लेंदी नाव हे तुमचं असणार आहे। मग नेमकं आपण पाहूया की गरज का आहे, म्हणजे का नाव महिलेचं किंवा आईचं नाव का टाकायचंय सरकारी कागदपत्रामध्ये। आपण पाहतोय की एखाद्या मुलाला जन्म देणं, त्याला लहानाचं मोठं करणं, त्यामध्ये जितका वडिलांचा वाटा असतो तितकाच आईचा असतो किंवा किंबहुना त्यापेक्षाही जास्त आईचा वाटा असतो, परंतु महिलेला त्याची मान्यता किंवा त्याचा सन्मान कधीच मिळत नाही। मग ती मान्यता मिळावी, त्याला तो सन्मान मिळावा म्हणून काय ते त्यांचं नाव आता सरकारी कागदपत्रामध्ये टाकणं हे बंधनकारक केलेलं आहे। आता तिसरा मुद्दा आपण सर्वात अगोदर समजून घेऊया की या नियमाची अंमलबजावणी कशी होणार आहे। मग ज्यांचं ऑलरेडी काढलेले कागदपत्र आहेत त्यांना बदलावं लागणार का? तर तसं नाहीये। ज्यांचा जन्म 1 मे 2024 नंतर होणार आहे त्या सर्व लोकांना आता इथून पुढे जे काही कागदपत्र जन्मतील त्यांचे जे काही कागदपत्र बनतील ते नवीन नियमानुसार बनतील। मग कोणकोणते कागदपत्र आहेत जे की नवीन नियमानुसार बनणं गरजेचं आहे? सर्वप्रथम तुमचा जन्माचा दाखला, त्यामध्ये तुमचं नावामध्येच आईचं नाव असणं गरजेचं आहे। दुसरं कागद म्हणजे तुम्ही जे शाळेत आवेदन करता किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरतात त्यामध्येही शाळेमध्येही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ते आईचं नाव दुसऱ्या ठिकाणी स्थानावरती टाकणं बंधनकारक आहे। त्यासोबतच रेशन कार्ड जे काही सर्व सरकारी कागद आहे त्यामध्येही शिधापत्रिकामध्येही तुमच्या आईचं नावाचा समावेश असणं गरजेचं आहे। सोबतच आपण पाहतोय की शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी जे आहेत त्यांचं जे काही सेवा पुस्तक आहे म्हणजे सर्व्हिस बुक आहे त्यामध्येही त्याच्या आईचं नाव असणं गरजेचं आहे। सोबतच ज्याची जी सॅलरी स्लिप येते गव्हर्नमेंट सर्वंट्सची त्यामध्येही आईचं नाव असणं गरजेचं आहे। जे काही जमिनीचे कागदपत्र आहेत म्हणजे 7/12/8 असेल किंवा जे काही तुमची खरेदी खत असणार आहे, प्रॉपर्टी कार्ड ज्याला आपण म्हणतो, त्यामध्येही आता आईचं नाव असणं गरजेचं आहे। तर हे 7-8 डॉक्युमेंट्स आहेत, सरकारी कागदपत्र आहेत ज्यामध्ये की इथून पुढे जन्मलेल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव हे नवीन फॉर्मॅट अनुसार राहणार आहे। चौथा प्रश्न हा राहतो की लग्न झालेल्या महिलांसाठी काय आहे? GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की लग्न झालेल्या महिला ज्यांचा की नावाच्या नंतर पतीचं नाव लागतं, त्यानंतर तिकडचं आडनाव सासरचं आडनाव लागतं, तर त्यांना कसलंच बंधन नाहीये किंवा त्यांना सूट देण्यात आलेली आहे हे नावामध्ये ॲड करण्यासाठी। कारण महिलेच्या बाबतीत पहिलेही सांगितलेलं आहे की महिलांना त्यांच्या सासरचं नाव ठेवायचं आहे का माहेरचं नाव ठेवायचं आहे हे त्यांच्यावरती सोपवून दिलेलं आहे। हे त्यांचा अधिकार आहे की त्यांना कुठल्या साईडचं नाव घ्यायचं आहे। त्यासोबतच
अनाथ बालक असतील किंवा काही अपवादात्मक केसेस असतील ज्यामध्ये की त्यांना आईचं किंवा वडिलांचं नाव लावायचंच नाहीये, तर अशाही बालकांना, अनाथ बालकांना या नियमामधून सूट देण्यात आलेली आहे. आशा करूया की हा जो काही नियम आहे तो लागू करण्यासाठी जी काही सरकारी यंत्रणा लागते ती लवकरात लवकर अंमलात येईल. जे तुम्हाला जर का प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी मागील 4-5 वर्षापासून आधार केंद्र चालवतो, पॅन कार्ड केंद्र चालवतो, त्यामुळे सरकारी कागदपत्राबद्दल जितकी माहिती मला सांगता येईल ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.